सर्वांना दंडवत प्रणाम. जय श्री कृष्णा. श्री गीता परिवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वजण आपापल्या जीवनामध्ये धर्मकार्य करत असाल, धर्माचरण करत असाल याविषयी आशा बाळगतो. धर्माचरण करत असताना बऱ्याचशा श्रद्धा आणि अंधश्रद्धा माणसाच्या मनामध्ये येत असतात. त्या अंधश्रद्धा मिटवण्यासाठीच ह्या व्हिडिओचं प्रयोजन आहे. काही दिवसापूर्वी एक भाग सूतक कोणी धरावे याविषयीचा टाकण्यात आला होता, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव त्या पुढील भाग टाकण्यात आला नाही. आज तो या ठिकाणी प्रस्तुत करत असताना तो आपण शांततापूर्वक ऐकून त्याविषयी असलेले आपले विचार कॉमेंट बॉक्समध्ये आपण सांगू शकता. दंडवत प्रणाम. त्याच्या निमित्ताने काही दान पुण्य करत असाल तर त्याला आनंद होतो, आणि तुम्ही त्याच्या नावाने ओरडत गागत असाल तर त्याला खूप दुःख होतं. तो तिथून तुम्हाला शिव्याशाप देत असतो. मग पितृदोष का लागतो? सगळे तुमचे फंडे क्लिअर होणं गरजेचं आहे. पितृदोष का लागतो? त्याचं कारण असं की तुमचे पितर अतृप्त होऊन गेले. अतृप्त होऊन गेले म्हणजे काय की त्यांचे 10 दिवसामध्ये तुम्ही रीतिरिवाज नियम धर्म केलं नाही. जिवंतपणी ज्यांनी छळलं त्यांनाही पितृदोष लागणारच आहे, पण मेल्यानंतर 10 दिवसामध्ये मग त्याच्या निमित्त करायचं काय हे तुम्ही नीट लक्षात घ्या बरं का. त्याच्या निमित्त काय करायचं? त्या 10 दिवसामध्ये दान करायचं. लागल तेवढं दान करा. त्याची प्रॉपर्टी सगळी असेल ती दान करून टाका, सोन्या नाण्यासह. पण जीव स्वार्थी आहे. कपडे अंगावरचे खराब होतील, आपल्याला फिट येणार नाही मापामध्ये म्हणून ते जाळून टाकतो, गाद्या जाळून टाकतो, औषधं फेकून देतो. पण सोन्याची पोत असेल, डोरला असेल, कानातले असेल, ते आपलं काय तो अंगठीचा मोह काही सुटत नाही, ते आपण आनंदाने घेतो. बरेचसे आता विवेचना ऐकतो मी लोकांचे की मेल्यानंतर माणसाचे आमकी ठेवू नये, चपला ठेवू नये, कपडे ठेवू नये, अंगातलं ठेवू नये. अरे पण मग सोनं पण ठेवू नये, जमीन जागा ठेवू नये त्याच्या नावची. ते का बरं? अंधश्रद्धेचा भाग येतो. मेलेल्या माणसाचे कपडे, जर तो रोगी, नीट ऐका, जर तो रोगी असेल तर जरूर जाळून टाकावे, फेकून द्यावे. पण चांगला असेल त्याची आठवण म्हणून जरूर वापरावे. कपड्यामध्ये तो घुसून राहत नसतो. तुमच्या आठवणीचा, तुमच्या मनाचा हा संदेह, हा संभ्रम. कारण 5,000चं 10,000चं लुगडं असलं तर ते आपण नवं असून किंवा एकदा वापरले असेल ते ठेवणार आहे. कसं काय फेकून द्यायचं? नाही फेकून देत. पण जे हलका असेल ते फेकायचं आपली भावना होत असते. म्हणून हलकं बरं वाईट काही नसतं. ही अंधश्रद्धा काढून जे जे चांगलं आहे वापरण्यात येईल ते सगळंच ठेवायला पाहिजे. काय अडचण नाही. बाकी ज्याची त्याची इच्छा आहे. तर अशा पद्धतीनं त्यानिमित्त काय करायचं 10 दिवसामध्ये? मानवाव संप्रदायीन जर कोणी गेला असेल तर नीट लक्षात घ्या. एक तर आता तुम्हाला डाग पण सांगतो. किती प्रकारचे डाग आहे? 4 प्रकारचे डाग असतात. पहिला भूमी डाग आहे, पहिला अग्नी डाग नाही. दुसरा आहे जल डाग, वन डाग, आणि चौथा आहे अग्नि डाग. तुम्ही जो पहिला नंबरला घेतला ना, हा 4थ्या नंबरला आहे. का? कारण पुरायला जागा राहिल्या नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तेवढा वेळ राहिला नाही, कष्ट करायला कंटाळा आला. त्यानंतर लाकडं वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध व्हायला लागल्या. बरेचसे कारण आहेत त्याचे. तर पहिला जो जन्माला आलेला जो डाग आहे सुरुवातीला, तो वन डाग आहे. कारण पूर्वीच्या लोकांना घरं नव्हते, दारं नव्हते, प्रजा एवढी पडलेली असती, पृथ्वी एवढी पडलेली होती. मग पहिले लोक काय करायचे? वनामध्येच त्या माणसाला सोडून द्यायचे. आजही पारशी समुदायाचे जे लोक आहे ते कुठलाही डाग करत नाही. मुंबईमध्ये त्यांचं एक टॉवर बनलेले, नवसारीला बनलेले, त्यांच्यामध्ये असं एक जागा आहे. पहिली तर अशी वेगळी जागा असायची, पण आता एक बांधलेली जागा आहे. त्या जागेवरती पायऱ्या सोडून ती लोक जातात. असं ऑडिटोरियम सारखं, टाकीसारखं बनलेलं आहे. आणि त्या टाकीच्या तिथं वरती त्या जीवाला ठेवून देतात, आणि त्या जीवाला गिधडं खातात. पारशी लोकांचा अंत्यसंस्कार असा होत असतो. तुम्ही म्हणाल नाही की हे 4 डाग कोण नेमके? तुम्ही फक्त जाळायचा डाग घेतला, मग त्याला जाळून टाका. दिवसभर लय तकलीफ दिली, आयुष्यभर तकलीफ दिली, टाका, एकदा पेटून द्या, अशी भावना. तर ते वनडागाची तीच परंपरा जी आहे, पहिल्यांदा वनडागामध्ये ठेवल्या जायचं. मग आजही उत्तर भारतामध्ये दिल्लीच्या साईडला आर्य समाजी म्हणून समाज आहे. जी लोक देवाला मानत नाही, धर्माला मानत नाही, कशाला मानत नाही, पण ती लोक झाडांना मानतात, ती झाडांची पूजा करतात. तर ती माणसं सुद्धा वनामध्ये डाग देतात. वन डाग म्हणजे हा अशा पद्धतीनं माणूस मेल्यानंतर विधिवत त्याला वनामध्ये सोडून देणे. मग त्याला, कारण माती आहे शेवटी, जे आहे ती शरीर एकदा गेलं म्हणजे ते काय चिखल झालं त्याचं. त्या मातीला कुठेही सोडून दिलं तरी त्याचा नायनाट होणार आहे. पहिला वनडाग आहे. दुसरा जलडाग. मग हळूहळू ही लोक काय व्हायला लागले? पूर्वीच्या काळी 6 महिने दादा पावसाळा असायचा. म्हणजे पहिले 2च ऋतू होते, उन्हाळा आणि पावसाळा. म्हणजे 6 महिने उन्हाळा पडायचा, 6 महिने पावसाळा पडायचा. पाणी इतकं प्रचंड असायचं
विहिरींचं बारवांचं 3-3 परस ज्या विहिरीलाही भरलेल्या असायच्या. आज तर ते 10 परस खाली गेलं तरी पाणी लागत नाही. आणि नद्या 12 माही वाहत राहायच्या, कारण 6 महिने पावसाळा असल्या कारण 6 महिने नदी व्हायचीच, परंतु पुढचे 6 महिने सुद्धा ती नदी वाहत राहायची. आणि मग लोक पाण्यामध्ये संस्कार करायचे. दुसरा जलडाग होता. आणि तिसरा मग भूमिडाग निर्माण झाला. आता जल निर्मिती कमी व्हायला लागली, काही गोष्टी संस्कारामध्ये यायला लागल्या, म्हणून तिसरा भूमिडाग निर्माण झाला. आणि चौथा अग्निडाग निर्माण झाला. वैदिक परंपरेनुसार भूमिडाग आणि अग्निडाग हे प्रमुख डाग आहेत. भूमिडाग हा महानुभाव संप्रदायाने जास्त करून स्वीकारला, मुस्लिम संप्रदायाने स्वीकारला, ख्रिश्चन संप्रदायाने स्वीकारला. जगाच्या पाठीवरती 3 सर्वात मोठे संप्रदाय आहेत. कोणते कोणते? ख्रिश्चन धर्म जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त बाहुल्य त्यांचं ख्रिश्चनांचं. दुसरा मुस्लिम धर्म सगळ्यात, आणि तिसरा हिंदू धर्म. आपण 3ऱ्या नंबरवरती आहे भारत. तर 3ऱ्या नंबरवरती असलेला हा संप्रदाय, तर याच्यामध्ये मग हे डाग निर्माण झाले. मग त्याला हिंदू संप्रदायाला, सनातन संप्रदायामध्येच आपण महानुभाव आले, वारकरी आलो, बौद्ध आलो, सगळे आलो, जैन पण याच्यामध्येच आले. तर याच्यामध्ये मग आता भूमिडाग महानुभाव संप्रदायाने स्वीकारला. का? कारण याच्यामध्ये हिंसा नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे की जसं त्या जीवाला जंगलामध्ये जर टाकून दिलं तर जंगलामध्ये ते कोल्हे कुत्रे खाणार आहे. कोल्हे कुत्रे खाणं म्हणजे त्या जीवाची यातनाच होणे. कारण 3 तासापर्यंत डोळे ऑर्गन शिल्लक असतात आणि काही काही 20 तासापर्यंत शरीरातल्या पेशी जिवंत असतात. म्हणून 3 तासापर्यंत महानुभाव संप्रदायामध्ये जर माणूस मेला तर त्याला हात लावत नाही. त्याच्या निमित्त स्मरण करणे, त्याच्या निमित्त देवाला प्रार्थना करणे की हे ईश्वरा याला चांगली जागा दे. आणि मग हा भूमिडागाचा प्रकार महानुभाव संप्रदायाने स्वीकार केला. पहिली याच्यामध्ये हिंसा नाही, कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, तकलीफ नाही. जमिनीमध्ये खोदणे आणि मातीतली मातीमध्ये टाकून देणे. जाळण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की जाळण्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे लाकडाचा व्यत्यय आहे. दुसरं म्हणजे हिंसा होते की तो माणूस आयुष्यभर जळतच होता, कुठल्या ना कुठल्या सुखामध्ये, दुःखामध्ये, नात्यामध्ये जळतच होता ना आयुष्यभर. आणि शेवटी पण आपण त्याला काय जाळून टाक. परंतु हा परंपरेचा भाग आहे, प्रकृतीचा भाग आहे, त्याच्यावरती आपल्याला जास्त विचार करायचा नाही. तर ह्या 4 डागामधून ज्या जीवाला आपण समारोप दिलेला आहे, त्या समारोप दिलेल्या जीवाचं आपल्याला सुतक असतं. आणि मग त्या जीवानिमित्त आपल्याला 10 दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे. मग त्याच्यापैकी दान पुण्य करायचे, दान जेवढं जमल तेवढं त्यानिमित्त करायचे. ज्ञानदान करायचे. त्या दानामध्ये ज्ञानदान महत्वाचं आहे की त्या जीवाला आता भगवन नाम जर ऐकलं की तुम्ही 10 दिवस गेल्यानंतर आता तुमच्यापैकी माझ्यापैकी कोणी जर गेलं तर एक कार्य जरूर करायचं, बाकीचं करा अथवा न करा. श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करायचं. श्रीमद भगवद्गीतेचं पारायण कुठल्याही जीवाचं म्हणजे इतकं परफेक्ट आणि पॉवरफुल शास्त्र आहे की त्या भगवद्गीतेचा एक श्लोक जरी कानावरती पडला तरी त्या जीवाचं नरकापासून सुटका होऊ शकते. एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे. महानुभाव संप्रदाय असतील ते सूत्रपाठाचं पारायण करतील, महावाक्याचं करतील, संकटहरण, संकटनाशक, अनंत स्तोत्र आहे. जे अन्य इतर संप्रदायीन लोक आहेत त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचं पारायण नक्की आपल्या कुणी गेल्यानंतर ठेवायचं. तुम्ही त्याचं हित करा, बाकीचा त्याचा दावा मोठा घाला अथवा न घाला, पण एवढं जरूर करायचं. आणि त्याच्या निमित्त साधू संतांना भोजन घालणे हे पात्रामध्ये जसं मोडतं तसं आपण त्या निमित्त अन्नदान जेवढं करू तेवढं त्या जीवाला सुख भेटत असतं, सुख पोचत असतं. मग हे पुण्यरूपाने 10 दिवसामध्ये त्याच्या एकत्र होतं आणि त्याची पुढं त्या नरकापासून सुटका होत असते. म्हणून 10 दिवसामध्ये त्याची आठवण काढून रडायचं नसतं, त्याची आठवण काढून जेवणं सोडायचे नसतं, पण त्याची आठवण काढून जेवढं दान पुण्य धर्म जेवढं घडेल आपण तेवढा त्याच्या निमित्त करायचा असतो. दुसरी गोष्ट, आता तो गेल्यानंतर आता तुमचं जे काही पाळणे दिवस घालणं तसं नियमाने आपण अर्धवट आपल्याला परवडेल तेवढंच करतो. गरुड पुराणामध्ये जे तुम्ही इतर संप्रदायीन लोक बसलेले ते ऐका की गरुड पुराणामध्ये असं आलेलं की 10 दिवसाचे 10 पिंडदान असतात. बरं का आनंद, 10 दिवसाचे 10 पिंडदान. 10 दिवस तो गुरु ब्राह्मण आहे तो तुम्हाला घरी ठेवणं गरजेचं आहे. तो 10 दिवस तुम्ही घरी ठेवायचा आणि त्याच्याकडून 10 दिवसाचं पिंडदान करून घ्यायचं. तेव्हा आणि 10वं पिंडदान असं मोठं पिंडदान असं घडून ते पिंडदानाचा विषय आहे. तो विषय आपला नसून फक्त तुम्हाला माहिती सांगतो
तर 10 दिवसामध्ये ह्या व्यक्तीचं आपण सुतक पाळायचं असतं आणि 10व्या दिवशी त्याचा 10वा घालायचा असतो. 10 दिवस बरेचसे उपदेशी मंडळी त्याचे विशेष करून पात्र घालायचा प्रयत्न करा. पात्र का घालायचे, अन्नदान का करायचं, याचं पण खूप मोठं शास्त्र आहे की जीव हा कलियुगाचा जसा जीव आहे याला 100 वर्षाचं आयुष्य भेटलेलं असतं. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 8 वर्षाचं जे बालक असतं त्या 8 वर्षाच्या बालकाला पाप लागत नाही. 8 वर्षाच्या बालकाला बिलकुल पाप लागत, म्हणजे 8 वर्षाच्या बालकाने खून जरी केला एखाद्याचा तरी त्याला पाप नाही, कारण 8 वर्षानंतर त्याला पाप होण्याचा अधिकार सुरू होतो. मग एखाद्या पोराला पुढं करशाल बरं का, असं करायचं नाही. हा फक्त ते निष्पाप, आपण नाही म्हणतो बाळ म्हणजे, आपण म्हणतो बालक आहे म्हणजे ते निष्पाप असतं, त्याच्यामुळं त्याला ह्या पाप पुण्याचा अधिकार नसतो. आणि मग 8 वर्षाचा झाल्यानंतर आता जे काही करायला लागला, 8 वर्षाचा लगेच दुसऱ्या दिवशी तो पापाचा अधिकारी झाला, मग त्यांनी काहीही करू तो लगेच अधिकारी होणार. मग 8 वर्षाचा झाल्यानंतर पुढचं जे काही त्यांनी 92 वर्षाचं उर्वरित त्याचं जे आयुष्य असेल तेवढं पाप पुण्य केलं तर त्याच्या बदल्यात त्याला 12 वर्षाचं एक तिथं वरती गेल्यानंतर देह भेटत असतं. ते देह असं भेटतं मायांनो, ते देह म्हणजे राजना एवढं डोकं आणि डोंगरा एवढं पोट, त्याचं एक भलं मोठं डोकं असतं आणि भलं मोठं त्याचं पोट, एक छोटं मडकं म्हणजे डोकं आणि एक रांजण म्हणजे पोट आणि हातपाय म्हणजे काडीमुडीचे, आणि त्याचा गळा असतो करंगळी एवढा, आणि त्या करंगळी एवढ्या गळ्यामध्ये सुई एवढं छिद्र. अजून तुम्ही म्हणाल याला काहीतरी अजून प्रमाण द्या, प्रमाण ती गळती ठेवता का नाही मेल्यानंतर, थेंब 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 त्यात दोरा टाकलेला असतो, ते त्याच्या गळ्यामध्ये ठेवायचा अर्थ आहे, त्याच्या गळ्यामध्ये थेंब थेंब पाणी पडावं. कथा आपली बंद झाली, मेल्यानंतर माणसाच्या वरती बांधायचे ते, आणि ते बांधून त्याच्यामधून एक दोरा तंतू ठेवायचे, जो तिथं मेला त्या जागेवरती 10 दिवस ते मडकं ठेवायचे. प्रथा बंद झाली ती कदाचित. तर त्या दोऱ्यामधून एक थेंब 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 पाणी गळत राहायचं. ते पाणी याच्यासाठी गळायचं की त्या जीवाला ते तेवढं पाणी तरी भेटावं, असं म्हणून आपल्या श्रद्धेचा अंधश्रद्धेचा भाग. त्याला त्या सुई एवढं छिद्र असल्या कारणानं त्याला समुद्र प्यावा एवढी ताण लागते आणि डोंगर खावा एवढी भूक लागते, पण छिद्र खाली जाण्या एवढं करंगळ्या एवढं असल्या कारणानं फक्त थेंब थेंब पाणी त्याच्या पोटामध्ये जातं आणि एवढं नगभर अन्न त्याच्या शरीरामध्ये जातं. एवढं 12 वर्षाचं शरीर त्याला प्राप्त झालेलं असतं, पण ते शरीराला फोडण्याची ताकद एका ज्ञानी व्यक्तीमध्ये असते, एका संत व्यक्तीमध्ये असते, साधू महात्म्यामध्ये असते. मग जर त्या व्यक्तीच्या निमित्ताने एखाद्या संत महात्म्याने भोजन केलं, बरं का, बाबाला काही भाकर भेटत नाही म्हणून नाही खाऊ घालायचं, तुमच्या त्या दादाचं, आईचं, बापाचं, भाऊचं, दादाचं, कोणाचं जे काय नरकापासून सुटका होण्यासाठी त्याला पात्र घालावी लागतात. मग त्या साधूंनी पात्र जर स्वीकार केले, ते साधू युक्त पद्धतीनं जर पात्र स्वीकार करत असतील तर ते 12 वर्षाचा देह एका झटक्यामध्ये फुटून जातं, तो पुढच्या गतीसाठी मोकळा होतो. म्हणून ते करायचं असतं. म्हणून त्याला 10 दिवसाचं ही अन्नदानाची, वस्त्रदानाची, बाकीच्या काही गोष्टीची प्रथा आहे. आणि मग 10व्या दिवशी 10वा घातला जातो. 10व्या दिवशी 10वा घालून मानव संप्रदायानुसार पिंड पडत नाही. का? कारण मामुपेत्य तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते. भगवद्गीतेचं उत्तर आहे की जो माझी उपासना करतो, बरं का बाळांनो, जो भगवान गोपालकृष्णाची भक्ती करतो त्याला पुनर्जन्म नाही. तुम्ही पिंड कशाला दान करता सांगा माऊली? पिंड का दान करता? पिंड म्हणजे काय? शरीरच ना. दुसऱ्या दिवशी पीठ ठेवणे, त्याच्यावरती आकृती आली म्हणजे ओळखणे, साप झाला का, बकरो झाला का, काय झाला, गाय झाला, बैल आहे ना. सगळ्या अंधश्रद्धा आहे त्या. तुम्हाला त्याच्यावरती विवेचना आहे, त्याचा अभ्यास करून आलेले, पुढच्या वेळेस त्याच्यावरती ऐकू आपण. तो प्रकार म्हणजे काय? तुम्ही त्याची इच्छा, तुम्ही काय हे केलं की याचं पिंडदान केलं म्हणजे याला पुढचं देह प्राप्त व्हावं. पिंड म्हणजे काय? शरीर. ते शरीर पुढचं काहीतरी भेटावं म्हणून तुम्ही त्याच्यासाठी पिंडदान केलं, आणि मग त्याला कावळा शिवला म्हणजे पुढचं शरीर किंवा आत्मामुक्त झाला वगैरे वगैरे. पण भगवंत भगवद्गीतेमध्ये असे सांगतात की माझी भक्ती करा, तुम्हाला पुढचं देह नाही, शरीर नाही, पिंड नाही, दान नाही, आणि पुढचा आत्मा सुद्धा तुम्हाला जायची गरज नाही. मामुपेत्य तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते. मग पुढच्या जन्माला जायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. गाढव व्हायचं, डुक्कर व्हायचं, म्हैस व्हायचं, बैल व्हायचं, काय शेळी बकरू काय व्हायचं असं हे तुम्ही ठरवा. पण ईश्वर भक्ती जर केली तर पुढचा जन्म आहे का नाही? नाही. देवाची भक्ती केल्यानंतर एवढी शाश्वत, एक तर भगवद्गीतेचं वाक्य खोटं म्हणा किंवा मग तुमचं ते जे करता ते खरं म्हणा.
पुढचा जन्म नाही. अशा पद्धतीनं 10वा केला जातो. आता प्रश्न आला मेन, 10व्यात खायचं का नाही, बरोबर की नाही? 10व्याचं खायचं की नाही. आता हे दोन्हीही याच्यासाठी सांगतो मी. कोणासाठी? महानुभाव संप्रदायासाठी आणि इतरही दुसरे कोणी असेल त्यांच्यासाठी सांग. शास्त्रांनी मृत्यूभोज म्हणजे मेलेल्या माणसाचं जेवणं हे पाप सांगितलेलं आहे. लक्षात या बरं का. हे कुठलं तत्वज्ञान नाही, हे गरुड पुराण आणि इतर शास्त्रांचं तत्वज्ञान आहे की मृत्यूभोज हे पाप आहे. मृत्यूभोज पाप का आहे? कारण तो माणूस तिथं गेल्यानंतर त्या घरामध्ये आनंदानं काही गोष्टी साजऱ्या झाल्या का? तिथं दुःखच आहे ना. तुम्ही रडता पडता गागता, त्या माणसाची आठवण काढता आणि किती तुम्हाला दुःख आहे आणि त्या दुःखाचं तुम्हाला ते काढून टाकायचं म्हणून तुम्ही 10व्या दिवशी बुंदी घातली, 10व्या दिवशी गुलाबजामुन घातले का? तुम्ही आनंदाने घातले. आमचं म्हातारं मेलं म्हणून गोड खा असं म्हणतो का आपण? कोण? आपण दुःख काढून टाकतोय. मग ते दुःख म्हणून त्या भोजनाला तुम्ही तिथं प्रदर्शित केलं, दिलं लोकांना. मग याचा अर्थ असा झाला की तुम्ही दुःखाने दिलेले, आणि मग दुःखाने दिलेलं भोजन तामसम परिचक्षते. भगवद्गीता सांगते विधिहीनम सृष्टाणम मंत्रहीनम अदक्षिणम. विधीपूर्वक न केले गेलेलं, मंत्रहीन, मंत्र न म्हणता गेलेलं आणि दान दक्षिणा न करता केल्या गेलेलं हे भोजन अशा पद्धतीनं तामस आहे. रडून पडून दुःखी होऊन कष्टी होऊन, जसं एखाद्या लहान लेकराच्या हातामधून तुम्ही एखादा त्याचा आवडती वस्तू हिसकावून घ्या, किती पाय आपटील, हात आपटील, रडल पडल नाही का, किती यातना होतात त्याला. त्याच पद्धतीनं इथं तो जीवात्मा गेलेला आहे. आता तुम्ही त्याच्या 10व्याच्या दिवशी सुद्धा किती रडता पडतात माणसं. मग अशा पद्धतीनं दुःखामध्ये दिलेलं ते भोजन तामस भोजन आहे. म्हणून ते तामस भोजन कुठल्याही ईश्वर भक्ती करणाऱ्याने किंवा भक्ती करणाऱ्या माणसाने ग्रहण करू नये. का? कारण त्यापासून तुमचे बुद्धीचे परिणाम विचित्र होतात. त्यामधून तुमची बुद्धीसुद्धा तामस होणार, तुमच्या अंतकरणामध्ये काठिण्य होणार. मग काही काही बहादर असे पण आहे जिथं दिसल तिथं 10व्याला बसतात, जेवून येतात. असे 10वे सुद्धा काही काही लोकांचे ठरलेले. 10वा सोडती नाही, वर्षश्राद्ध सोडती नाही, जेवायला भेटतं म्हणून कुठं पण बसतात. अरे पण जेवणासाठी हा देह नाही ना. आहार निद्रा भय मैथुन हे पशुचं सुद्धा तेच आहे ना जीवन, जे आपलं आहे ते. मग तसं पशुसारखं आपल्याला जगायचंय का? नाही ना. आपल्याला माणूस म्हणून जगायचंय. माणूस म्हणून जगत असताना हे नियम पाळणं गरजेचं आहे. मग जो साधक असेल त्याने 10व्यामध्ये जेवू नये. परंतु आता हे पण वाक्य ऐका तुम्ही, मनामध्ये लगेच प्रश्न उठले असतील तुमच्या बरेचसे. आपल्या जवळचं मेल्यानंतर काय करायचं? जवळच्याचं चालतं. जवळचा उपदेश असेल, हे असेल, ते असेल, एखादा भाऊबंद आहे त्याचं चालायला काही हरकत नाही, तुम्ही त्याचं खाऊ शकता. मग सुतक सुद्धा त्याचंच पाळायचं की ज्याचं दुःख आहे त्याचं तुम्हाला खायला पण चालेल, पाळायला पण चालेल. अशा पद्धतीनं 10व्यावरती तुमच्या असलेले संभ्रम मी माझ्या पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न केला आहे. जर याच्यातून काही कोणाला 2-5 मिनिटाची शंका असेल तर जरूर विचारा आणि मग आपण सत्संगाची सांगता करू. घरातला जो एक व्यक्ती महानुभाव नाही त्याचं सुद्धा त्याच्या जागेवर आपण खायचं का नाही हा मोठा प्रश्न. घरामध्ये असेल तर ना, घरात असेल तर हो. एक शब्द लक्षात ठेवा, जवळच्या व्यक्तीचं चालतं. जवळच्या व्यक्तीच्या याच्यामध्ये सगळं आलं. मग आता एखादी सासूरवाशी बाई आहे, तिच्या घरचं काही झालं, तिच्या घरी मानभाव नाही, इकडं मानभाव आहे, मग तिच्या बापाचं तिनं खायचं नाही का? खाणार, चालणार. तिच्या आईचं खायचं नाही का? भावाचं खायचं नाही, चालणार. तिथं गेल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट सूट. कारण नीट लक्षात घ्या, भावना प्रधान आहे धर्मापेक्षा. धर्म प्रधान केव्हा? जेव्हा तुम्ही भक्ती करत असाल. पण धर्मापेक्षाही भावना श्रेष्ठ आहे. तुम्हाला उद्या तुमच्या धर्मावरती नाव ठेवतील तुम्हाला. का? कारण तुम्ही अशा पद्धतीची अज्ञानी कट्टरता पाळू नये. अज्ञानी कट्टरता बिलकुलही पाळायची नाही. ज्ञानयुक्त डोळं श्रद्धा ठेवून ही गोष्ट करावी. डोळं श्रद्धा ठेवून करावी. जसं आता आमचे साधू वगैरे जातात, आम्ही साधूंचं खातो, काही काही विशिष्ट पद्धतीनं किंवा बाहेरून आलेलं ते खातो. परंतु लांबच्या माणसाचं ज्याचं जिथं आपल्याला टाळता येईल तिथं टाळावं. पण जिथं गरज आहे, जिथं खरंच तुम्हाला पण दुःख आहे त्या व्यक्तीचं जवळ